पण एक एक घटना काढून आपण पाहिली तर त्याच्यामध्ये म्हणजे घडूच नाही आणि घडल्यानंतर 24 तासात सगळे आरोपी पकडत आहेत प्रशासन, घडूच नाही. पण त्या प्रत्येक घटनेमागे काही ना काहीतरी मोठी काही वर्षांची बॅकग्राऊंड आपल्या लक्षात येते आणि त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे. म्हणजे आकडेवारी आता वाढे नाही, पण मी SP ना म्हणणार आहे प्रेस कॉन्फरन्स घ्या, साधारणतः वर्षभरात अशा घटना किती घडतात, यावर्षी किती झाल्या, तर त्या थोड्या कमीच झाल्या असतील कारण खूप सांगली जिल्ह्यामध्ये आपण कंट्रोल आणला आहे. पण घटना एवढ्यासुद्धा घडायलाच नको, पोलीस प्रशासनाने आणखी अलर्ट राहिलं पाहिजे. मी ताबडतोब ऑनलाईन मिटिंग घेऊन त्यांना असं म्हटलं आहे की जे रेकॉर्डवर आहे त्या सगळ्यांना बोलून घ्या आणि रोजची हजेरी सुरू करा. एक तर मोठं अभियान सायलेंटली सुरू आहे की सगळ्यांकडची शस्त्र, त्याचे परवाने, अनावश्यक परवाने रद्द करणं मोठ्या प्रमाणात चाललं आहे. मोठ्या प्रमाणावर मोकाच्या केसेस लागत आहेत. इस्लामपूरमध्ये केवढी मोठी टोळी आणि त्याची मला वाटते मोठी संख्या ईश्वरपूरमध्ये पकडली गेली आणि त्याच्या मोकाला. पण आपल्या कायद्यामध्ये सुद्धा काही अशा अडचणी असतात. आपण मोका लावला, कोर्टात जातात, मग पुरेशी इन्क्वायरी नाही झाली वगैरे वगैरे वगैरे, लॉजिकने तो मोका रद्द होतो आणि त्यामुळे थोडा उशीर होऊ देत, पण कोणालाही पळायला जागा ठेवू नका असं म्हटलं. माझं पूर्ण लक्ष आहे आणि हे कसं कमी करता येईल असा प्रयत्न आहे. घटना घडल्यानंतर मात्र आरोपींना जे वाटतं की हमको किसने पकडाच नाही, असं न होतं 24 तासात, लिटरली 24 तासात सगळ्या ठिकाणी अटक होते आहे. चार्जशीट नीट तयार होईल, त्यांना शिक्षा होईल, कारण शिक्षा झाल्या तर दहशत निर्माण होईल. म्हणून म्हटलं की गेल्या वर्षीचे आकडे यावर्षीचे आकडे असं एकदा नीट मांडायला लागेल. मग तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत म्हणून चालेल का, तर तरी नाही चालणार, ते शून्यावर झाले पाहिजे.